आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आता संभ्रम नको, 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य। फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनातून दावा। मनसेचा इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्त्वाचं शिबिर। आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। राज ठाकरे मोठा निर्णय घेणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष। हिंदीच्या मुद्द्यावर तसंच ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार, याकडेही लक्ष। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। संजय शिरसाट माहितीमध्ये असल्यानं सेफ असं नाही, गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। काहींना संघटना मुठीत ठेवून हवं तसं काम झालं पाहिजे असं वाटतं। वायबी सभांमधील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांची नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका। ज्याला उभं करेन त्याच्या नावाचं बटन दाबा, मग बघा बारामती कुठल्या कुठे नेतो। एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान। शिंदे फडणवीसांनी मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतलाय। 2022ला गेम चेंज झाला होता। फडणवीसांना गेम चेंजरची सवय आहे। गेम चेंजर प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंची मिश्कील प्रतिक्रिया।